पर्यंत त्या पोहोचल्या तर तुमच्याकडून थोडीशी कायमची अपेक्षा आहे. त्यांना मी विचारलं बुफे डिनरबद्दल काहीतरी बोला, तर त्यांनी सुरुवात कशी केली. पूर्वीचे काली लग्नाला मजा होती, पूर्वीचे काली लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीस होती. पूर्वीचे काली लग्नाला मजा होती, जेवाला पंगत बसली तर वाराला काकीस होती, मामीस होती, आजीस होती आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती. हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही, हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही. प्रेमाचा गोडवा न मायेचा हात नाही. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा ना लाईनीन उभा राहायचा न कावल्यासारखा याचे त्याचे ताटात बघायचा. याचा पुलाव त्याचे पुऱ्यान, त्याची पुरी त्याचे किशन, याचा पापड त्याचे तोंडान, डालीचा कळी चूर नका, डालीत सगळेच आंघोळ करतात, आईस्क्रीम खातान, पाणी पितान, ढेकरे देतान, विचारले व बोलतान बाला यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर. आणि सण यायच्या आधी, दिवाळी यायच्या आधी आपण आपल्या घराला कलर काढतो, स्वच्छ ठेवतो, सुंदर करतो, सगळं काही साफ करतो. दिवाळी यायच्या आधी बालाने घराला कलर काढला आणि मला बघायला बोलवलं. त्याला सवय काही केलं की बघायला बोलवतो. कलर काढल्यानंतर बघायला बोलवलं. मी त्याच्या घरी गेलो तर मला बघून म्हणाला, जाने यो कलर कसा आहे रे, कलर कसा आहे. बाला चांगला पण उठून नाही दिसत. मग पासून बघ. घर साफ करण्यासाठी आमच्या गावामध्ये 3 माणसं आहेत. परमेश्वराने ह्या धरणीवर अशी लोक सोडले ज्यांना आम्ही टिपतो, थोडासा मसाला लावतो आणि त्यातून काय मिळालं की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळ्या सवयी दिलेत. आमच्या गावामध्ये 3 माणसं, तिघांना वेगवेगळी सवय. एकाला सवय आहे तो बोलता बोलता सारखं वाक्याला बोलतो. कुठलंही शब्द बोलायचं असेल, कुठलंही वाक्य टाकायचं असेल, त्यांचं टिपिकल वाक्य ज्याला आपण तकिया कलाम असं म्हणतो, बोलता बोलता त्यांचं वाक्य आहे. एकाला सवय तो वाक्याला बोलतो, टांगऱ्या उचलून. इथंच गेलो होतो टांगऱ्या उचलून, लोकांनी कौर धक्का मारलं, बाबा टांगऱ्या उचलून. कुठं कुठं दुखतं, कसं दाखवू तुम्हाला टांगऱ्या उचलून. दुसरा माणूस आहे त्याला सवय तो वाक्याला बोलतो, तुमचे कृपेन काल महिना पोरगा झाला, तुमचेच कृपेन. तिसरा माणूस आहे त्याला सवय तो वाक्याला बोलतो, तुमच्या तोंडान कालच गेलो होतो मी, तुमच्या तोंडान सकाळी बाहेर पडलो, सांगू नका तुमच्या तोंडान. आता जो तुमच्या कृपेने बोलतो त्याच्या घरामध्ये एक दिवशी चोरी झाली. दिवाळीच्या आधी तो सामान बाहेर काढून घर साफ करत होता, कोणीतरी सामान साफ केलं आणि बिचारा सकाळी सकाळी उंबरठ्यावर बसून रडत होता. हे दोघं त्याच्याकडे आले. काय रे भाऊस, काय झालं रे टांगऱ्या उचलून. अरे बाबा काय सांगू, काल माझ्या घरात चोरी झाली, तुमच्या कृपेन 10-12 चोर घुसले, तुमच्या कृपेन. अरे मग कणाला घाबरतात टांगऱ्या उचलून. चल ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, टांगऱ्या उचलून कंप्लेंट करून टाकू टांगऱ्या उचलून. हे तिघे पोलीस स्टेशनमध्ये गेले. 2 जण बाहेर थांबले, 1 जण आत शिरला. साहेब बसले होते. एक जण साहेबांना म्हणाला, साहेब जरा कंप्लेंट लिहा टांगऱ्या उचलून. तुम्ही इकडे बसता टांगऱ्या उचलून, कवा गावात पण या ना टांगऱ्या उचलून. साहेब म्हणत, तुम्ही काय बोलता काय कळत नाही मला, जा दुसऱ्याला पाठवा. दुसऱ्याला पाठवलं. साहेब त्याला बघून म्हणत, तुमचा मित्र फार वायफळ बडबड करतो, तो काय बोलला मला काहीच कळलं नाही, काय झालं तुम्ही सांगा. काय झालं, चोरी झाली तुमच्या तोंडान, घरातलं सामान गेला तुमच्या तोंडान, दारू गेला तुमच्या तोंडान, दागिनं गेलं तुमच्या तोंडान. आई शपथ सांगता साहेब, ज्या दिवशी चोर माना भेटेल ना तुमच्या तोंडान, आवऱ्या चपला मारीन तुमच्या तोंडान, एक पण दात नाही राहणार जा तुमच्या तोंडान. थँक्यू. जाता जाता जय महाराष्ट्रच्या सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देता देता शेवटचा आयटम सादर करतोय. जेवढ्या आपण भारतामध्ये राहतो, आपण सण साजरे करतो, तेवढ्या प्रथा पाळतो. सगळ्यात आवडीचा आयटम आहे माझा. अख्ख्या महाराष्ट्राने आयटमवर प्रेम केले. आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राहतो, जेवढे सण साजरे करतो तेवढ्या प्रथा पाळतो. एक प्रथा आपल्या भारतात बघायला मिळते, तुम्हाला जगाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात मिळणार नाही. तुम्ही लंडन, कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला ही प्रथा फक्त भारतात बघायला मिळते. ती म्हणजे वर्षातून एकदा आपण जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो. काही लोक त्याला पितृ अमावस्या म्हणतात, काही लोक पितृपक्ष म्हणतात, काही लोक कावका म्हणतात. साऊथमध्ये, नॉर्थमध्ये, दिल्ली, पंजाबमध्ये तुम्ही गेला तर ही प्रथा थोडी थोडी चेंज होत जाते. पण आपण महाराष्ट्रात असल्यामुळे
मुंबई महाराष्ट्रामध्ये आपण काय करतो, जेवणाचं ताट आपल्या घराच्या कौलावर ठेवतो, कावळ्यांना हाक मारतो. पितृ अमावस्येच्या दिवशी माझ्या एका मित्राने जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवलं, कावळ्याला हाक मारायची त्याची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दन इक्का का कर रहा, इक्का? अरे भैया आज पितृ अमावस्या है ना, पतरी समोसा ये दूसरा कौन से होटल में मिलता है? अरे बाबा पतरी समोसा नाही रे भैया, पितृ अमावस्या. ते का आमची जुनी लोक गाचकली ना, टपकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचं ताट असं घराच्या कॉलवर ठेवायचं. कावले तर जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पड़ेगा. कैसा ऐसा? ऐसा नहीं, खाने का थाली छत पर रखना पड़ेगा. भैयाने सुद्धा घरातून भरलेलं जेवणाचं ताट आणलं, घराच्या कौलर ठेवलं आणि स्वतः पण कौलावर बसला. आता भैया कावल्यांना हाक मारतो, त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है भाई. काव काव. त्याचं काव काव ऐकून जनार्दन बाहेरला. आला भैया छापऱ्यावर काय करतस? कावले ना आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव. आना है तो आओ, नहीं तो सब मिलके बाढ़ में जाओ. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला मगाचं लक्षात आलं असेल ना की माझे कपडे खराब झाले, ते कपडे मी बदलले आणि येऊन बसलो आणि आता काहीतरी वाचायचं. तेवढ्यात दार वाजलं, घंटा वाजली, दार उघडलं. समोर 4 माणसं. या त्यातले नाही काही बोलायचं नाही, या तुम्ही बसा सगळे. कारण या छान कपडे घातलेली छान छान माणसं दिसत आहेत, ती बसा बसा बसा. मागे फराळ बायको नाही तू काही बोलू नकोस, आज आलेत तेवढे भेटलं म्हणजे आपण काही त्यांना नाही म्हणायचं का? म्हणून त्यांना सगळ्याला फराळ दिला मी. त्यातलं माझं साहेब त्यांनी तोंड उघडलं की मी कधी लाडू कोंब, मग माझा आयता चकली कोंब, असं करंजी, असं करत करत तुम्हाला सांगता एक 15 मिनिट झालं त्यांचा सगळा फराळ झाला. आणखीन बरं बोला काय काम? तो साहेब खरंच तुम्ही देव आहात, तुम्ही माणूस नाही, तुम्ही देव आहात. म्हणजे पोस्ट मागायला आलेल्या पोस्टमनला एवढं प्रेमानं आजपर्यंत कोणी बरवलं नव्हतं. कारण मगाशी त्या कचरेवाल्या बायका सजून आल्यामुळे मला वाटलं हे पाहुणे असेल. बरं नेहमी आपल्या दारात येणारा पोस्टमन विचार करणार की तो सगळा त्याच्या अंगावर तो गणवेश असतो, ती टोपी असते, ते खांद्यावरती. आज ते तसं काही नव्हतं. मी दुसऱ्यांदा पुन्हाही माझा तो तसाच. मी आता घरातली लोक फक्त फोटायची बाकी होती, नाही हसून हसून त्यांची काय पोटं म्हणा किंवा तोंड फुटायची बाकी होती. मला तरी वाटतं तुमची सुद्धा तीच अवस्था असेल नाही का?